शहराला जाऊन शहर वसवायचं, कारण पाणी टंचाई होती. तर तिथल्या गावातल्या एका शहाण्या माणसाने सांगितलं की सगळ्यांनी नदीच्या काठावर जाऊन राहण्याचं कारण नाही, आपण नदीचा कालवा आपल्या गावापर्यंत आणू शकतो. आणि कालवे तयार झाले. कालव्याचा असा इतिहास आहे आणि माणसं गावातच राहिली. तर तो इतिहास विसरून आपण शहराकडे धावतोय, नदीत बांधकाम करतोय, नदीत राहायला लागलोय. पण ही गोष्ट आपण शिकली पाहिजे. आज या संमेलनानिमित्त एक छोटीशी गोष्ट सांगतो. फक्त कंपनीचा सेल्समन, बोटाच्या कंपनीचा सेल्समन असतो, त्याला एका गावात पाठवतात जंगलातल्या भागात. तो तिथे जातो आणि म्हणतो की इथं आपली बुटांची विक्री होणार नाही, कारण इथं कुणाला बूट घालायची सवय नाही. त्या गावात कुणीच बूट घालत. कंपनी दुसरा सेल्समन पाठवते. तो सेल्समन जातो, तो पण बघतो की त्या गावात कुणी बूट घालत नाही. तर तो निरोप काय पाठवतो कंपनीला, या गावात खूप जास्त बूट विकले जाऊ शकतात, कारण या गावात आपल्या स्कोप आहे विक्रीला, कारण इथे कुणीच बूट घालत नाही, आपला व्यवसाय जास्त होतो. आपण आज म्हणतो की झाडं नाही, झाडं अमुक आहे, दुष्काळ आहे, ऊन आहे, पण या गोष्टींचा संदेश एवढाच आहे की आपल्याला काम करायला खूप स्कोप आहे, झाडं लावायला खूप चान्स आहे. आपण पॉझिटिव्ह राहूया, एवढाच या संमेलनानिमित्त संदेश देतो. धन्यवाद.